आज इथं मी दुपारी येणार होतो. आज जवळपास 4 वाजले. मी जवळपास 4 तास लेट आहे. परंतु सकाळपासून सगळ्याकडे कार्यकर्त्यांचा, ग्रामस्थांचा, नागरिकांचा उत्साह बघता आणि वेगवेगळ्या ठिकाणी आया बहिणी भवानीच्या निमित्तानं थांबवतात. त्यामध्ये त्यांचा स्वीकार करावा लागतो. पण म्हणून तुम्हाला पंचक्रोशीतील लोकांना खूपच वेळ थांबावं लागलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, उद्याच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. काल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि बाकीच्या आमच्या सहकाऱ्यांनी खूप चांगले निर्णय घेतले. आता इथं मला सगळ्या सहकाऱ्यांनी घोंगडी काठी देऊन माझा सत्कार केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव अहमदनगर जिल्ह्याला, अहमदनगर शहराला देण्याच्या बद्दलची बरेच वर्षाची मागणी. आपल्या चौंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं माहेर, तिथं त्यांचा जन्म झाला. मध्ये अण्णा डांगे माझ्याकडे आलेले होते. अण्णासाहेब ते म्हणाले की अजित, तिथं जरा चांगलं काम करा. मागं वेळोवेळी निधी दिला, परंतु ज्या दर्जाचं काम व्हायला पाहिजे त्या दर्जाचं काम सगळं झालं नाही. म्हणून त्याच्यात अजून सहकार्य करा. मी त्यांना सांगितलं की अतिशय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाला साजेचं अशा प्रकारचं स्मारक हे चौंडीला झालं पाहिजे. आणि पुढच्या पिढीला पण त्यावेळेस राज्याची जबाबदारी अहिल्यादेवी होळकरांच्यावर आल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीनं लोकहिताचे निर्णय घेतले, सामाजिक बांधिलकी लक्षामध्ये ठेवून अनेक ठिकाणी विहिरी बारव बांधल्या, अनेक ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि खऱ्या अर्थाने एक महिला उत्तम प्रकारचं राज्य कसं करू शकते हे देखील त्यांनी त्या काळामध्ये दाखवून दिलं. त्याच्यामुळे आज देखील आपण सगळा समाज त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. आज इथं येत असताना अनेक विकासाची कामं आपण करतोय. आपल्याच गावामध्ये 25 कोटी रुपयाची योजना पिण्याच्या पाण्याची चाललेली आहे. मी जाणीवपूर्वक, तुम्ही अनेक वर्ष मला निवडून देता, आम्ही अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना केल्या, परंतु नंतर सो सागतात आणि मग गावं पिण्याचं पाणी त्यांना मिळत नाही. त्याकरता आता कॅनॉलच्या जवळ स्टोरेज टँकच 2-2 महिने पाणी पुरेल अशा प्रकारचे केलेले आणि तिकडचंच पाणी तिकडं जिरायत भागामध्ये पण काही माझ्या जनाईचं पाणी देखील जिरायत भागामध्ये पिण्याच्या करता देण्याचं आपला प्रयत्न आहे. दुर्दैवाने यंदा नाझरं आटल्यामुळं तिथं काही प्रसंग उद्भवले, तरी देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून आपण मार्ग काढलाय. आणि पूर्वी इतकं नाही तर आता बऱ्यापैकी आपण लोकांना आधार देऊ शकतो. अजून 100% काम झालेलं नाही. आज तुमच्या सगळ्यांच्या समोर येत असताना अनेक निवेदन माझ्याकडे आलेली आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारची आहेत. दवाखान्याची आहेत, निधी दिला म्हणून आभाराची आहेत, निधी अजून द्यावा म्हणून विनंतीची आहेत, बदल्यांची आहेत, नोकरीची आहेत. आम्ही 5-5 वर्ष दूध संघात काम करतो, आता आम्हाला नंदन पशुखाद्यात परमनंट करा अशा प्रकारची आहे. मधल्या काळात भरती काही झाली, त्या माळेगावच्या भरतीच्या बद्दल पण काही शिरस्ते आणि काही मंडळींच्या त्याच्यामध्ये विनंती आहे. पूर्णेवाडीच्या सरपंच आणि बाकीच्या मंडळींची त्याच्यामध्ये विनंती आहे. आता उद्यापासून आचारसंहिता सुरू झाल्यामुळं मी केशवराव जगतापांना पाठीमागं सांगितलेलं होतं की केशवराव, संचालक बोर्डाला जरूर अधिकार आहे, परंतु आपण सगळ्यांनी मिळून ते पॅनल निवडून आणलंय. मी त्यावेळेस लोकांना शब्द दिलेला होता की ज्या गावाला डायरेक्टर नाही त्या गावातल्या मुलांनी काय करायचं, त्यावेळेस त्यांना प्रतिनिधित्व मिळवून देण्याच्या करता मी स्वतः लक्ष घालीन अशा प्रकारचं सांगितलेलं होतं. मी आज या सभेचं निमित्त साधून माझ्या बांधवांना सांगेन की ज्या गावामध्ये अजून थोडंसं नाराजी आहे किंवा अजिबातच कुठं लोक घेतलेले नाहीयेत, त्यांना
आचारसंहिता संपल्यानंतर योग्य तो मार्ग काढण्याचं काम हे माझ्याकडनं निश्चितपणे होईल, त्याबद्दल तीळमात्र शंका आपण बाळगू नका, ही सुरुवातीलाच विनंती करतो. आता सोमेश्वर नगरवरूनच सभा घेऊन आलो. आपल्या इथल्या उसाच्या बद्दलचा थोडासा प्रश्न निर्माण झाला. आपण सगळे धाकटा कोराळा, थोरलं कोराळा, आजूबाजूचा सगळा शिरसना, कुर्णेवाडीचा सगळा थोपडेवाडीचा परिसर, त्या सगळ्या भागामध्ये तुम्ही अडचाणी ऊस पार करताय. अडचाणी ऊसाबरोबर काही सुरू, काही खोडवा केला पाहिजे. जास्त अडचणी ऊस असेल तर तुम्ही, मी कुणी चेअरमन असलो तर कशी तारीख संपणार. आता लोकांच्या मध्ये थोडस अस्वस्थता आहे की किती दिवस आम्ही थांबायचं. भाव पण तुम्हाला चांगला द्यायचा. त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की कोजनला 4.5 रुपये मिळत आहेत. मी त्याच्यामध्ये परवा कॅबिनेटला 1.5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. आता तुमची 6 रुपये दर तुम्हाला मिळणार आहे. 4.5 सरकारचा म्हणजे महावितरणचा आणि 1.5 रुपये राज्य सरकारचा. त्यामुळं तुमचा 60, 65 ते 75 रुपये रेट वाढणार, भाव वाढणार आहे. मधी नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं सरकार आलं. मित्रांनो, मी खोटं बोलणार नाही, परंतु 25 वर्ष बाळासाहेब असतील, पुरुषोत्तम दादा असतील, राजवर्धन असतील, शहाजी काका असतील, अनेक जण चेअरमन होऊन गेले. परंतु त्या काळात आम्ही दिल्लीला जायचो, अर्थमंत्र्यांना भेटायचो. आपण जास्त भाव दिल्यामुळे आपल्याला इन्कम टॅक्स लावला होता. तो आकडा महाराष्ट्राचा 10,000 कोटीवर गेलेला होता. तो आकडा कायमचा काढून टाकण्याचं काम आताच्या मोदी साहेबांच्या सरकारने केलं. त्यामुळे शेतकऱ्यांचं ओझं कमी झालं. त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये यंदा FRPचा पण दर हा वाढवून दिलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या बाबी आपण त्याच्या संदर्भामध्ये करतो. मगाशी मी सांगितलं की काल आम्ही अहिल्यानगर हे अहमदनगरचं नामकरण केलं. जिल्ह्याचं पण, तालुक्याचं पण आणि शहराचं पण. पूर्वी अहमदनगर तालुका होता, त्याचं अहिल्यानगर झालं. जो अहमदनगर जिल्हा होता त्याचा अहिल्यानगर जिल्हा झालं. आणि जे अहमदनगर शहर होतं त्याचं अहिल्यानगर शहर झालं. आणि खूप दिवसाची मागणी आपली पूर्णत्वाला गेली. मित्रांनो, तुम्ही सगळे दुधाचा व्यवसाय करता. दुधाचा व्यवसाय अडचणीत आला. मध्ये दुधाचे भाव इतके चांगले झाले की शेतकरी समाधानी झाला, दूध उत्पादक समाधानी झाला. आणि नंतर पुन्हा भाव खाली आले. आम्ही ठरवलं, तुम्ही म्हणता की आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी तिथं बसलो तर द्या आम्हाला अनुदान. आम्ही शेवटी लिटरला 5 रुपये अनुदान द्यायचं ठरवलं. या भागामध्ये गडीवर 50,000 लिटर दूध एवढ्याच आहे. 5 रुपयांनी 2.5 लाख रुपये रोज सरकारला तुमच्या परिसरामध्ये द्यावे लागतात. असे करोडो रुपये आपण वाटतोय. 1 महिन्याकरता होतं, काल आम्ही 2 महिन्याकरता केलं. जोपर्यंत दुधाचे दर स्थिर स्थावर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला मला अनुदान देणं गरजेचं आहे, असा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी घेतला. मित्रांनो, हे सगळं होत असताना शेतीचं पाणी, पिण्याचं पाणी, मध्ये मी 1 वर्ष सरकारमध्ये नव्हतो. तुम्ही अनेक कार्यकर्त्यांना विचारा, लगेच अधिकाऱ्यांचा आपल्याबरोबर काम करण्याचा तरीका बदलतो. जर आपण रुलिंग पार्टीमध्ये असलो की अधिकारी अगदी यस सर, यस सर, यस सर. राजे निंबाळकर, तुम्ही समोर बसलाय, तुम्ही अनुभव घेतलेला आहे. तुमचा अनुभव आम्हाला नेहमी चांगला आला, त्याबद्दल मी तुम्हाला अतिशय आभार मानतो, धन्यवाद देतो. पण शिवाजीरावांच्या बरोबर मला पण काम करण्याची संधी मिळाली. माझं एवढंच सांगणं आहे की त्यामध्ये आपण अधिकारावर असल्यावर कोट्यावधी रुपयाच्या योजना आपल्याला आणता येतात. आज इथं आता आमचे कोराळ्याचे, धाकट्या थोरल्या कोराळ्याचे सरपंच खुर्द बुद्रुकचे बसलेत. त्यांना विचारा की निधी किती आला. बाकीच्या गावांना विचारा निधी किती आला. आता सुनील वडगावचे सरपंच भेटले, त्यांना विचारा, सगळे कबूल करतील. आणि त्या प्रकारे आपण निधी देतोय. आता उद्यापासून आचारसंहिता, आता मला मर्यादा येतील, पण एप्रिल आचारसंहिता संपल्यानंतर नवीन वर्ष सुरू होतं 1 तारखेला.
आणि त्याच्यानंतर मग मला नवीन डीपीसीचा पण निधी तुम्हाला देता येईल, 25-15चा पण निधी देता येईल. आपल्याकडे अर्थ मंत्रालय असल्यामुळं कुठल्याला प्राधान्य द्यायचं, कुठलं थोडंसं मागे ठेवायचं, रस्त्याला निधी देता येईल, दफनभूमी असेल, स्मशानभूमी असेल, आम्ही हे सगळं करतोय. रस्ते रुंद होत आहेत. हा आत्ता 3 पदरी रस्ता होतोय, परंतु पुढे 4 पदरी करण्याचा आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना अतिशय नम्रपणे विनंती आहे की काही झालं तरी देखील ही कामं करताना तुमचा पण मला प्रतिसाद पाहिजे. आता जिंती कोराळ्याचा पूल तुम्हाला माहिती आहे, किती दिवस आपण वाद घालतोय, किती दिवस मी अलीकडे सांगतोय, पलीकडे सांगतोय. आता जिंतीची लोक आली होती, त्यांनाही विनंती केली, बाबांनो नका ना असं करू. त्याची गरज जिंतीवाल्यांना आहे, फलटणवाल्यांना आहे, माझ्या कोराळ्यावाल्यांना आहे, माझ्या बारामतीवाल्यांना आहे. आणि तर चांगल्या पद्धतीचा पूल आपण करतोय, पण अजून काही त्याच्यातनं तोडगा मिळत नाही. शेवटी डिले झाला, ते पैसे लॅप झाले किंवा दुसरीकडे वळवले तर आपलं एक मोठं काम कायमचं आपण त्या कामाला गुंततो. असं करू नका. आज इथं आल्यानंतर जसं गावचं ग्रामपंचायतीचं राजकारण तुमचं काही असेल, पण आज स्टेजवर तुम्ही सगळेजण एकत्र तेच सांगतो सुनीलजी, तुम्ही सगळेजण एकत्रपणे बसणं बघून समाधान वाटलं. फक्त त्याला दृष्ट लागून देऊ नका एवढं. त्याच्यामध्ये एकोप्याने राहा. मी तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही. मी तर आता गोरगरिबांना इकॉनॉमी विकर सेक्शनच्या घरकुलाचा कार्यक्रम राबवण्याच्या करता मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम केंद्र सरकारने, राज्य सरकारने हातामध्ये घेतलाय. आता मला वाटतं डोंबारी समाज का कुठल्या समाजाने पण घराच्या करता निवेदन दिलंय. आम्ही आता काय केलेलं आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, वेगवेगळ्या खूप घरकुल योजना आणल्या. पूर्वी फक्त मागासवर्गीय आदिवासींना त्या योजनेचा फायदा व्हायचा. आता भटके देखील त्याच्यात घेतलेत, ओबीसी घेतलेत, ओपनचे घेतलेत. फक्त ते गरीब असले पाहिजे, त्यांना घर नसलं पाहिजे, किंवा असेल तर छप्पर किंवा साधा निवारा असला पाहिजे. त्यांना आज 9 कोटी रुपयाची 100 घरं, 300 स्क्वेअर फीटचे 1 BHK चे चाव्या मी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये देऊन आलो. नवीन भूमिपूजन उघडा मारुतीच्या ठिकाणी मला वाटतं 250 का 200 घरांचं तिथं केलं. अजूनही वेगवेगळ्या पद्धतीनं कामं चाललेली आहेत. सगळीकडे कामं चालतात. माझी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीच्या सदस्यांना हात जोडून विनंती आहे की निधीत तुम्हाला मदत करायला कमी पडणार नाही, पण निधीचा उपयोग दर्जेदार काम करायला तुम्ही करा. तुम्ही आता रस्ते बघा, आपल्या बारामतीतले रस्ते पण आता चांगले झालेले आहेत. मी इकडचा पण रस्ता शिरूरवरून जो येतो आणि जो कोराळ्यातनं खाली लाट वगैरेला जातो, तिकडं त्या रस्त्याला पण आपण निधी टाकलेला आहे. आणि कालच तुमची बारामती फलटण रेल्वेच्या देखील भूमिपूजन झालेलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते. तेही काम सुरू होईल. माझी विनंती आहे, ज्यांच्या जमिनी जातात त्यांनी कृपा करून, आता जवळपास किती टक्के जमिनी घेतल्या तरी चालू, 90% झाल्या, 10% राहिल्या. त्या 10% वाल्यांनी द्या ना, मदत करा ना. शेवटी रेल्वे जर जायला यायला लागली तर तुम्हालाच प्रवासाला स्वस्तात जाता येईल, माल वाहतूक स्वस्तामध्ये होईल. सगळ्यात स्वस्त वाहतूक जर कशात होत असेल तर ती जल वाहतूक, बोटीतनं होती, कंटेनरमध्ये होती. आणि त्याच्यानंतर कुठली वाहतूक स्वस्त तर ती रेल्वेची. आराम करता येतो, झोपून जाता येतं, त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा असतात, संडास बाथरूम त्याच्यामध्ये असतं. आणि आता तर खूप सुधारणा केलेल्या आहेत केंद्र सरकारने. विमानतळाच्याही बाबतीमध्ये आम्ही लोकांनी लक्ष घातलेलं आहे. MIDC मध्ये अजून उद्योगधंदे येण्याच्या करता एक चांगल्या प्रकारचं पॅकेज आम्ही दिलेलं आहे. डावोसला मुख्यमंत्री गेले त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायचं MOU झाले. परवा काही प्रकल्पाची कामं आम्ही सुरू पण केली. सह्याद्रीवर ह्याच्यावर VC वर आम्ही त्याचं भूमिपूजन केलं ऑनलाईन. त्याचबरोबर आम्ही हे सगळं काम करताना आता माझ्या शेतकरी बांधवांनो, आम्ही 8.5 लाख शेती पंप सोलरवर देण्याचा निर्णय घेतलाय. 8.5 लाख. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता तुमचं लाईट बिल, दिवसा लाईट नाही आली
रात्री आली, आता रात्री अपरात्री कसं जायचंय, अडचणी येतात, विंचुकाटे असतात, साप असतात, कुठं बिबटे असतात, नाना अडचणी असतात. त्याच्यामुळं आता सूर्य उगवला की तुमची पंप चालू होणार, सूर्य मावळला की वीज त्याच्यातनं निर्मिती बंद होऊन पंप बंद होणार. त्याच्यामुळं तुम्हाला आता नीट शेतीवाडी करता येणार आहे. मी बारामतीमध्ये देखील सोलरचा 5 मेगावॉटचा प्लांट लावतोय. बारामतीतलं सगळं स्ट्रीट लाईटचं काम ते त्याच्यात होणार आहे. मी तुम्हाला एक सांगतो, आपली जी काही रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये माझा प्रयत्न आहे. सध्या तर ग्रामपंचायत स्ट्रीट लाईटचं 1 रुपयाचं बिल भरत नाही, सरकारच तुमचं बिल सगळं भरतंय. पण त्याच्यातून मार्ग काढण्याच्या करता मी जिरायत भागामध्ये जेवढी बारामतीची गरज आहे स्ट्रीट लाईटचे, म्हणजे शहरात आम्ही काढलं तर ते 4 मेगावॉट निघालं, बरोबर, आणि पुढच्या वेळेस ते 5 मेगावॉटला जाईल 25 वर्षांनी, असं आम्हाला पावडे चीफ इंजिनियरनी सांगितलं. तर मी म्हणलं आपण पुढच्या आधीच करून टाकू, सरप्लस झाली तर काही बिघडत नाही, जमा होईल. अशा प्रकारे तिथं निर्णय घेतला. तसं 2-3 स्पॉट आपण निवडतोय आणि त्याच्यात सगळ्या गावांना स्ट्रीट लाईटची वीज त्या बाबतीमध्ये मोफत देण्याच्या बद्दलचा आणि तेवढं वीज निर्मिती करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. त्याचंही धोरण काल जाहीर केलं आणि त्याच्यात पुरंदर उपसा, जनाई उपसा आणि शिरसाई उपसा सिंचन योजना, त्याला पण जेवढे पंप त्यांचे फिरतायत ते पंप चालवण्याच्या करता तिथं पण सोलर सिस्टीम आम्ही करतोय. मित्रांनो, मी माझ्या स्वतःच्या शेतावर काही पंप तशा प्रकारे बसवलेले आहेत आणि अतिशय चांगलं पाणी मारतात. फक्त मधून अधून ते तुमचं पॅनल असतं ते फक्त स्वच्छ करावं लागतं. किंवा आता सुनीलजी तसं म्हणाले की आभाळ आल्यावर थोडंसं त्याच्यातनं वीज कमी होती, त्यावेळेस पाणी जरा कमी मारतात. मित्रांनो, एकंदरीतच का आता अशी तर कामं आम्ही इतकी करतो. दादा आपल्या माध्यमातून कोराळे खुर्द गावचे प्रतिनिधी नितीन भिसे यांचं हृदयाचं ऑपरेशन मोफत झालं, ज्युपिटर हॉस्पिटल, धन्यवाद दादा. आबाजी खोमणे कॅन्सरचं ऑपरेशन मोफत झालं, धन्यवाद दादा. राहुल खोमणे, सूरज खोमणे. मित्रांनो, आता यांनी विषय काढला म्हणून सांगतो, आपल्या इथं काल मी तुमच्या चेअरमनला विनंती केली की मला सोमेश्वरच्या परिसरामध्ये जागा द्या. एक नवीन स्कीम आली आणि 2च दवाखाने होते द्यायचे. मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचं जिथं असेल आणि मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल तिथून 30 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये आपल्याला हॉस्पिटल देता येतं. मग मी आवाका बघितला, एक सुप्याला तर आहेच, तिकडं रुईला आहेच, तिकडं बारामतीत सिल्वर ज्युबिली आहेच आणि इकडच्या बाजूला माझ्या तांदूळवाडीच्या जवळ आहेच. हो का? काल रात्री खोटं सांगत नाही नामदेवराव, रात्री 1ला अजितचं आणि पुरुषोत्तम दादाचं बोलणं झालं. आता प्रस्ताव दाखल केला, त्याच्यामध्ये मौजे, सोमेश्वर नगर, वाघळवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर होण्याबाबत आणि तशा प्रकारचा प्रस्ताव पाठवला. 12 तासाच्या आत प्रस्ताव जातो शिवाजीराव आणि त्या ठिकाणी मंजूर होतो. हे काम फक्त अजित पवारच करू शकतो. माझी एवढीच विनंती आहे, मी तुमच्याकरता काही जीवाचं रान करेन. माझी एवढी विनंती आहे की तुम्ही मला आजपर्यंत जशी साथ दिली, कारण ह्या वेळेस निवडणुकीच्या निमित्तानं थोडा वेगळा प्रसंग माझ्या बारामतीकरांच्यावर आला. काही जणांना वाटतं काय करायचं, इकडं आड तिकडं वीर, तालाला साथ द्यावी तर साहेबाला वाईट वाटेल, साहेबाला साथ द्यावी तरी बाबा मरमर काम करतोय, ह्यांनी काम बंद केलं तर वाटोळच होईल. माझ्या नंतर कुणीच काम करू शकणार नाही. एवढं कुठलाही आमदार बघा, कुठलाही आजूबाजूचा ज्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करतोय आणि आम्ही उशिरापर्यंत जागलो तरी पहाटे 5ला उठून 6ला कामाला लागतोय. या प्रकारे आपलं सगळ्यांचं काम चाललंय. मला फक्त बारामती तालुकाच पुढे द्यायचा नाही, तर मला बारामती लोकसभा मतदारसंघ तुम्ही मला आमदार केल्यामुळं, मी तुमच्यामुळं उपमुख्यमंत्री झालो, सरकारमध्ये गेलो. सरकारमधल्या योजना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना थोड्याशा इझिली मिळतात. त्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी मिळतंय,
मी जर तिथं नसतो तर उन्हाळ्यात यावेळेस तुम्हाला पाणीच मिळालं नसतं. कालवा सल्लागार समितीमध्ये त्यांनी सांगितलं असतं, तुम्ही बघा नीरा उजव्या कालव्याला पाणी काही दिवस बंद होतं, डाव्या कालव्याचं पाणी बंद नव्हतं. त्याच्या संदर्भामध्ये काही बाबतीत कसं 60 ते 70 हजार टन नुसतं एका गावात ऊस जातो. 60 ते 70 हजार टन सुनील भक्ताच्या गावातला ऊस गेला. त्याच्यात भक्ताचाच ऊस जास्त होता किंवा गाजतच द्यायला नाही. गमतीचा भाग जाऊ द्या. भगत बापू पण कष्ट करायचे, पुढची पिढी पण कष्ट करते. शेवटी सगळ्यांनी कष्ट करावे, चांगलं टनेज काढावं. आपला सोमेश्वर कारखाना भाव पण चांगला देतोय, फक्त वेळेत ऊस जात नाही ही आमची अडचण आहे. तर त्याच्यामध्ये मात्र तुम्ही कंपल्सरी, आता पुरुषोत्तम दादा हे फार जाणवायला लागलंय, तर अडसारी ऊसाला रेट किती, सुरू ऊसाला त्याच्यापेक्षा जास्त आणि अडसारी ऊसाला त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे काय होईल, लोकांना इन्सेंटिव्ह मिळाला तर थोडं लोक मागं पुढं करायला शिकतील आणि आपल्याला पण हा जो लोड येतो 1 तारखेच्या अडसाली ऊसाचा, तो लोड जरा कमी होईल. तरी तुम्ही शिवाजीराव डायरेक्टर आहात, एक्सपान्शन केलं, डिस्लरीच्या मध्ये लक्ष घातलं, कोजनच्या पण आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं. त्या संदर्भामध्ये आपण आपलं खराब पाणी नदीला जाऊ नये म्हणून सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट STP त्याला म्हणतो, शॉर्ट फॉर्म मध्ये मी सांगतो, ते आपण करतोय. इतरही बाबतीमध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. आजच मी तुमच्या इथल्या शैक्षणिक संकुलाचे डांबरीकरण कारखान्याच्या खर्चाने नाही, मी कुठल्या खर्चाने करायचं ते माझं मी बघितलं, पण तुमच्यावर कुठलाही लोड न येता, जसं माळेगाव शैक्षणिक संकुलचे रस्ते आता जाऊन बघा कसे झाले, तसे तुमचे पण रस्ते त्या ठिकाणी करू देतो. आज सुपा उपा बाजार आपला बारामती मार्केट कमिटीचा, तिथं 20 एकर जागा घेतली, तिथं 10 कोटीच्या कामाचं आज भूमिपूजन मुकुटराव केलं. तिथले रस्ते आता चांगले करायला सांगितलेले. जिथं जिथं जे जे करता येईल, पूल करणं, रस्ते करणं, कॅनॉलच्या मध्ये काही ठिकाणी लाईनिंग करणं, कॅनॉलचे लिकेजेस कमी करणं, अशा पद्धतीची अनेक कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत. आणि साधारण हे काही मी नुसतं बोलतो नाही, ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळतंय. आधी इथं कठीण पुलाला किती ऍक्सिडेंट व्हायचे, त्याच्यानंतर आम्ही थांबून तो पूल किती रुंद केला, 2-2दा थांबलो, गाड्या घातल्या, तिथं कुठल्याही परिस्थितीत ऍक्सिडेंट होऊ नये अशा प्रकारची परिस्थिती. मुस्लिम समाजाचे 55 लाख रुपये दिले. मुस्लिम समाजाच्या दफनभूमीला सरपंच सांगतायत 85 लाख रुपये दिले. कधी ऐकलं दफनभूमीला 85 लाख रुपये द्यायचं? होय, ते मला सरपंचांनी सकाळी, अरे बाळा मी अडवलंय का? तुमच्याच गावातले जर अडवतात त्याला मी काय करू दे? मी समजून सांगण्याचं काम केलंय. मी प्रांताला लक्ष द्यायला सांगितलंय. प्रांत पण सकाळी माझ्याकडे, मी 6ला राऊंड घेत होतो तेव्हा ते आले. मी म्हणलं तिथं प्रश्न सुटत नाही, काहीतरी मोजणीचा प्रश्न निघाला. अरे बाळा तेच सांगतो, ही सवाल जवाब नाहीये. जरा आम्ही कामच करायला बसलो राव, याला एवढी सगळी कामं. आता बघ हे एवढी सभा झाली ना, अजित पवारांना ह्यांनी प्रश्न विचारून अडवला, ब्रेकिंग न्यूज. कशाचं काय? अरे तू नाही अडवलं, तुला माहिती. अरे मी तेच म्हणतोय, आजच सकाळी माझं आणि प्रांताचं बोलणं झालं. उद्यापासून मला प्रांताला आदेश देता येणार नाही आचारसंहितेमुळं, पण मी त्यांना म्हणलं की मला जरी आदेश देता नाही आले तर आपण त्याच्यातनं मार्ग काढा. वेळ पडली तर पोलिसांची मदत घ्या किंवा दुसरी कुठली जागा घ्यायची असेल तर ती जागा घ्या. तिचा मला सांगितलं ना, त्याचा मोबदला द्यायचा असेल तर मोबदल्याचे पैसे मी देतो. कारण मलाही कळतंय की दफनभूमी आणि स्मशानभूमी सगळीकडे गरजेची आहे. लोकसंख्या वाढतीये, काही काही जागा कमी पडतात, वॉल कंपाऊंड करायचंय, अशा सगळ्या गोष्टी मध्ये ते लक्ष घातलेलं आहे. आपण बघू आचारसंहिता संपेपर्यंत काय होतं. संपेपर्यंत नाही झालं तर पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये मग प्रांताला विचारेल, प्रांत ह्याच्यात दुसरा काय पर्याय? ठीक आहे, आता ह्याच्यात हे वांद आहे, त्याला काहीतरी पर्याय असतोच ना. असं कुठलं काम आहे का की त्याला पर्यायच नाही? जो पर्याय असेल तो आपण त्या ठिकाणी शोधून काढू. मित्रांनो, मध्ये मुलांना मुलींना नोकऱ्या देण्याच्या करता सारखं तुम्हाला वाटतं माझा मुलगा मुलगी सोमेश्वरला लागावी, बारामती बँकेत लागावी, PDCCत लागावी, माळेगाव मध्ये लागावी.
कुठंतरी दूध संघात लागावी, परंतु पेट्रोल आपल्या खरेदी विक्री संघाचे अनेक पेट्रोल पंप आहेत, तिथं ज्यांचं शिक्षण कमी असतं ते लागावेत. पण जागांना मर्यादा आहेत, आपली लोकसंख्या जास्त आहे. म्हणून मी मधी काही कोटी रुपये खर्च करून विद्या प्रतिष्ठानला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं. तुमचं बारामतीचं बस स्थानक कसं झालंय तुम्ही एकदा शिवाजीराव चक्कर मारा. त्याच्यामध्ये तुमच्या बारामतीचे वेगवेगळ्या इमारतींची कामं, पूर्वीचं कचेरीचं एकंदरीत काम, या सगळ्यामध्ये खूप आमूलाग्र बदल मी आणि माझे सगळे सहकारी मिळून करतोय. अर्थात तुमचा पाठिंबा आहे, तुमचं भरभक्कम प्रेम आहे, म्हणून ते आम्ही करतोय. तशाच पद्धतीनं पुढच्याही काळामध्ये आपल्याला अनेक गोष्टी या करून दाखवायच्या आणि त्या करून दाखवण्याच्या करता आता राज्य सरकारचाच निधी तुम्हाला मिळतोय. माझा विचार आहे की मी मगाशी जसं सांगितलं की अंगणवाडीवाल्यांना आपण समाधानी केलं, पोलीस पाटलांना समाधानी केलं, आशा वर्करला समाधानी केलं. आमचं त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य संगणक परिचारक संघटना त्यांची बरेच दिवसाची मागणी आहे. ते आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले. वास्तविक त्याचं झालंय काय, ते काम आहे हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर एका कॉन्ट्रॅक्टरनी घेतलंय आणि तो जे मानधन माझ्या मुलांना मुलींना द्यायला पाहिजे काम करणाऱ्यांना तेवढं मानधन काही देत नाही. म्हणून काल आम्ही निर्णय घेतला की त्याचं कामच एकदा त्याला नोटीस द्यायची आणि काम बंद करायचं. तू जर आमच्या मुलांना योग्य पद्धतीचं मानधन देणार नसेल तर तिथं आम्हाला तुझं हे टेंडर कॅन्सल करावं लागेल, तुला ब्लॅक लिस्टला टाकावं लागेल. आता 12 वर्षापासून ग्रामविकास विभागामध्ये ही मुलं 6,930 या मानधनावर 7 कोटी ग्रामीण जनतेला वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा देण्याचं काम करतात. मित्रांनो, 7,000 रुपये महिना म्हणजे 230 रुपये रोज. आज तुमच्या माझ्या रानात खुरपणीलाही बाई 230ला येत नाही. 250-300 रुपये भाव आणि संगणक शिकलेली पोरं, कॉम्प्युटर झाले, कॉम्प्युटरचं शिक्षण घेतलेली मुलं. आणि खरोखरीच आम्हाला ते वाईट वाटतं. म्हणूनच काल आम्ही निर्णय घेतला, तर नितीन करिरांना चीफ सेक्रेटरीला सांगितलं त्यांना एकदा बोलून घ्या आणि त्या पद्धतीनं त्यांचं जसं आपण मला वाटतं पोलीस पाटलांना 8,000 होतं ना, आता 15,000 केलं. त्या यांना पण 8,000 होतं आशा वर्करला, त्यांचं 13,000 केलं. आणि अंगणवाडींचं पण त्यांना मोबाईल दिला आणि काही त्यांची पण रक्कम वाढवली. त्यांची मागणी 20,000ची आहे. पण माझं म्हणणं की 7,000 होतं ते तेच सांगतो ना साहेब, तेच सांगतोय साहेब. त्याच्यामध्ये आपण ज्यांचे 715,000 रुपये तरी झाले पाहिजे तशा प्रकारचा आमचा प्रयत्न चाललाय. आता शेतकऱ्यांकरता काय केलं ऐका, शेतकऱ्यांचा सगळा विमा 1 रुपयामध्ये उतरायचा सुरू केला. 1 रुपया, कुठलेही पैसे तुम्हाला भरावे लागत नाही. तुम्हाला 0% व्याजाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीक कर्ज देते 3 लाखापर्यंत. 10 रुपये शेकड्यांनी माकडवाल्याकडे नंदीवाल्याकडे लोक जात होते. जमिनीच्या जमिनी विकल्या, व्याजावरही गेल्या. पूर्वीच्या काळात आम्ही त्याला बंदी आणली सावकार व्यवसायाला, ते केलं. त्याच्या संदर्भामध्ये आता ऊसाचा भाव टनाला किती वाढवून दिला परवा? 250 रुपये नाही, हा एफआरपी म्हणून 1,200 का 2,200 रुपये आता टनाला भाव त्या ठिकाणी वाढवून दिलेला आहे. तेच ना, अरे ते वाढवले. आता मी तुम्हाला सांगितलं MS महावितरण वीज जे देता त्याला 1.5 रुपये वाढवल्यामुळे तिथं 65 रुपये टनाला त्या ठिकाणी वाढले. दुधाचा भाव कमी झाला. कधी मला सांगा दुधाला भाव कमी झाल्यावर सरकारने पैसे दिले होते? पहिल्यांदा 5 रुपये लिटरला देतो. आणि सरकार म्हणजे काय, तुम्ही टॅक्स देता त्याच्यात सरकार चालतं. 3 लाख रुपये तर पगारालाच जातात, 3 लाख कोटी. आणि जिथं जिथं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आधारभूत किंमत देता येईल किंवा दर वाढवून देता येईल
प्रक्रिया करणाऱ्या वेगवेगळ्या सवलती देतोय. हार्वेस्टरला आता 25 का 30 लाख रुपये सबसिडी असते. 30 लाख रुपये हार्वेस्टरला. हार्वेस्टर तुमचा, तुम्ही घेताय, सरकार 30 लाख रुपये देतं. दुनियेत आहे का कुठं? म्हणजे तुम्ही लक्षातच घेत नाही जे देत आहेत त्याचं. आज विजेचे लाईट बिल किती जण भरतात हो? वीज तोडली, पाणीपट्टी वाढली 10 पट. माझ्या लक्षात आलं की ताबडतोब आम्ही मुख्यमंत्री बसलो आणि पूर्वीप्रमाणे पाणीपट्टी त्या ठिकाणी केली. लिफ्ट इरिगेशन स्कीम, त्याचे दर वाढले, ते परत पूर्वीप्रमाणे केलंय. कारखान्याच्या अनेक कारखान्यांवर 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स लागलेला होता. सारखी टांगती तलवार होती, सगळा इन्कम टॅक्स माफ केला. हे राव तुम्ही लक्षातच घेत नाही. थांबा जरा, ही सवाल जवाब नको. तुम्ही मला भेटा, मी त्याच्यामध्ये काय मदत करायची त्या ठिकाणी करतो. महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांनी बघायला गेलं, खरोखरच अशी रोगपट्टी मी माझ्या परीनं आपण पहिल्यापासून एकमेकाला मदत करत आलेलो आहे, जेवढं काही करता येईल. मग ह्या न त्या निमित्तानं आता रस्ते चांगले केले, त्याच्यामुळे निश्चितपणे तुमचा इंधनाचा खर्च कमी झाला, वेळेची बचत व्हायला लागलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा आपण करतोय. शिक्षणाची व्यवस्था केली. तुम्हाला माहिती आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये ह्याच्या आधी फक्त मागासवर्गीय मुला मुलींना सवलत मिळायची आणि बाकीच्या समाजातल्या मुला मुलींना कमी प्रमाणात मिळायची. आता आम्ही काय निर्णय घेतलाय, कुठल्याही जाती धर्माच्या मुलगी असू द्या, ती जन्माला आल्यानंतर तिला पुढचं शिक्षण घेण्याची आई वडिलांची ऐपत नसेल, 8 लाख रुपयाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न असेल, तर त्या मुलीला मेडिकलला जायचंय, इंजिनिअरिंगला जायचंय, जिथं कुठं बायोटेक्नॉलॉजीला जायचंय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला जायचंय, जो कोर्स करायचा आहे तो कोर्स कर. सगळा खर्च सरकार करणार आहे. हा क्रांतिकारी निर्णय नाहीये. परवा आम्ही निर्णय घेतला की माझं नाव अजित आनंदराव पवार मी लिहायचो, आता अजित आशाताई आनंदराव पवार. आईचं पण तेवढंच महत्व आहे पोराला जन्माला घालायला. तो निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. अनेक महिलांच्या बाबतीत 4थं धोरण त्या ठिकाणी आणलं. अशा खूप काही गोष्टी केल्या. काय होतंय, महिलांना 50% एसटीला सवलत दिली. म्हणजे तुम्ही जायचं म्हटलं तर बिल समजा 100 रुपये असेल, आता पुन्हा बारामती किती आहे, 220, 230. तुम्ही घरी थांबायचं, घरच्या बाई माणसाला सांगायचं तुझा 115 ती जाऊन काम करून येणार. ती पण खुश, तिलाही बाकीची माहिती. तुमचे 115 रुपये वाचले जायचे आणि 115 यायचे. तुम्ही त्याच्यामध्ये आमच्याकडे कीर्तन करायचं ना आम्ही ऐकायचं. जय हरी जय हरी. तर मित्रांनो, शेवटी आपण एक कुटुंब म्हणून काम करतोय. माझी तुम्हाला विनंती आहे, कदाचित तुम्हाला उद्याच्या काळामध्ये काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. प्रत्येकाचा काळ असतो. उमेदीच्या काळातच कामं होत असतात. उतार वयातल्या लोकांनी आशीर्वाद देण्याचं काम करायचं असतं. चुकलं तर कान धरायचं असतं. फारच काही कंटाळा आला तर भजन करायचं असतं. त्याच्या संदर्भामध्ये माझी एवढीच विनंती आहे, मी जसं तुमच्या विचाराचा महाराष्ट्रात जातो आणि करोडो रुपयाच्या योजना आणतो, मला मोदी साहेबांच्याकडनं, अमित शहांच्याकडनं पण मोठ्या योजना आणायच्या. मागं आपण सतत त्यांच्या विरोधात 10 वर्ष काढलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला मर्यादा पडल्या. मात्र मी सरकारमध्ये गेलो, माझे त्यांचे संबंध चांगले झाले. अनेक वर्ष घोंगडी भिजत पडलेलं होतं संपतराव. त्या ठिकाणी आपण ह्याचं काय ते रेल्वे, फलटण बारामती रेल्वे सुरू केली, काम सुरू करतोय. त्याच्यामध्ये आपण सगळे रस्ते, नॅशनल हायवे कसे मोठे मोठे केले. तुम्ही पाटस रोडनी जरा या एकदा बारामतीमध्ये, काय रोड झाले, कुठलं गाव कधी येतं कधी जातं कळतच नाही. त्याच्या संदर्भामध्ये इतर पण रस्ते, आता हा पण मला 4 लेन करताना त्रास होणार आहे, कारण जे आपल्या नीरा बारामती रस्त्याला फार खेटायला गेले तिथं मला जरा
रुंद करावं लागणार आहे, आज नाही परंतु पुढं कधी. नवीन बांधकामं करताना त्या रस्त्याचं सेटबॅक सोडून बांधकामं करा. तुम्हाला गाळा बांधायचा आहे, काहींनी शॉपिंग सेंटर केलंय. मगाशी मी येताना वडगावमध्ये बघितलं कुणाचं तरी कोराळ बघितलं, गायकवाडांचं. तर त्या पद्धतीनं अशा प्रकारे सगळ्या गोष्टी आहेत. काळानुरूप आपल्याला पण बदललं पाहिजे. मी यावेळेस घड्याळाचं चिन्ह घेऊन खासदारकीचा उमेदवार तुमच्या समोर आणणार आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, त्या खासदाराला, त्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या. तुमची आत्ता कामं बारामतीमध्ये जी चाललेली आहेत त्याच्यापेक्षा जास्त पटीनं नाही कामं मी करून दाखवली. कारण राज्य सरकारचा निधी हा 6 लाख कोटीचं बजेट आहे. केंद्राचं बजेट किती लाख कोटीचं आहे ह्याचा जरा विचार करा. त्याच्यावर तिथनं एखादी स्कीम, एखादी योजना. आता आम्ही पंतप्रधान महाराष्ट्रातल्या काही कामाचं ऑनलाईन भूमिपूजन करतो, किंवा परवा 30,000 घरांचं वाटप आम्ही बीडी कामगारांचं सोलापूरला केलं. 30,000 घरे एका ठिकाणी बांधली, त्यातली 15,000 बांधून झाली, चाव्या दिल्या आणि 15,000चं काम चाललंय. कशाला म्हणतात 30,000 घरं? 30,000 एका घरात 5 लोक म्हणली, नवरा बायको, एक वयस्कर माणूस आणि 2 मुलं, तर 5 त्रिक 15, 1.5 लाख लोक तिथे राहतात. 1.5 लाख ह्या पद्धतीची कामं चाललेली आहेत. आणि त्याच योजना आपल्याला आता ग्रामीण भागामध्ये पण आणायच्या आहेत. आणि त्या पद्धतीनं मला आज पण निवेदन दिलंय काही घरकुलाच्या करता. तशा प्रकारे घरकुलं बांधण्याचा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. ही पण गोष्ट मी आपल्याला सगळ्यांना सांगेन. आणि त्याच्यामुळं प्रत्येक गावात तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिलेली आहे, त्याच्यामुळे माझाही कामाचा हुरूप वाढतो. त्यामुळं मी पण जास्त गतीनं कामं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. माझी विनंती आहे, आता धाकटं कोराळे, उदाहरणार्थ धाकट्या कोराळ्यात 2 ग्रुप आहेत. आता मागचा सरपंच त्या डॉक्टरची बायको होती, आताचा सरपंच शिवकुमारन, हे सगळे जण ते ठिकाणी करतात. उद्याच्याला माझ्या बाबतीत दोन्ही ग्रुपनी आपल्या उमेदवाराचं काम करावं. पेटी उघडली जाईल त्यावेळेस वन साइड मतदान झालं तर संपतराव मी म्हणणार सगळ्यांनी काम केलं. पण गडबड झाली की समजायचं कुठंतरी पेन खाल्लं, कुठंतरी घोडं काहीतरी गडबड झाली. तशाच पद्धतीनं आमचं कोराळ असेल, आमचं वडगाव असेल, आमचं थोपेवाडी असेल, आमचा कुठलाही भाग असेल, त्या मुडाळं, ढाकाळं किंवा मूर्ती, मोडवं, जोगवडी, सगळं इकडं आंबी खुर्द, बुद्रुक, ह्या सगळ्या भागात, किंवा इकडं मुरुम, वाणीवाडी, आमचं निंबूत, खंडोबाचीवाडी, गडदडवाडी, ह्या सगळ्याच भागात मला लोकांना सांगायचंय की बाबांनो, सगळेजण आपल्याच विचाराचे, सगळ्या संस्था आपल्या विचाराच्या आहेत. त्या संस्थांवर माझ्यावर जरी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी असली तरी मधून मी माहिती घेत असतो. मी DDR ला विचारत असतो, किंवा कसं काम चाललंय, खरेदी विक्री सांगायचं कसं काम चाललंय, दूध सांगायचं, ऑडिटरला विचारत असतो, कारखान्याचं कसं काम चाललंय, साखर आयुक्ताला विचारत असतो. PDCC बँकेमध्ये कारखान्याची बॅलन्स शीट बघितली की लगेच कळतं कारखान्याची आर्थिक परिस्थिती काय आहे. आणि त्याच्यामुळं मी जरी अर्थमंत्री असलो तरी शेवटी संस्था कायमच्या राहणार आहेत. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, पण संस्था कायमच्या राहणार आहेत. त्या संस्था बारामतीकरांच्या नावाला साजेसं काम करण्याच्या बद्दल माझा कटाक्षाने प्रयत्न असतो. बारामती बँक, जिल्हा बँक, आता जिल्हा बँकेत तुम्ही मला यावेळेस बिनविरोध दिलं, पण मला वेळ नाही, मी राजीनामा दिला. आता दत्तोबा येळे, संभाजी आणि त्या ठिकाणी रणजितच ना, रणजित तावरे, या तिघांना आपण तिथं डायरेक्टर केलेलं आहे. म्हणजे कुठेही जागा एक असली तरी 2-3 बारामतीकरांना कशी संधी मिळेल. उद्याच्याला आता 800 जागा PDCC बँकेत भरायच्या. त्या लेखी परीक्षेत पास झाल्यानंतर मला तिथं सोपं जाईल. तिथं 800 मध्ये 101 जागा तरी बारामतीच्या कशा बसतील हा प्रयत्न मी करणार. हे माझं काम आहे. बारामती बँकेत कुठल्याही ठिकाणी असो, आता नमो रोजगार मिळावा, तिथं पण काही 1000 मुला-मुलींना काम मिळालं. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हे कोर्सेस तुम्ही घ्या, आणि ते 3 महिन्याचे 4 महिन्याचे कोर्सेस तुमच्या मुला-मुलींनी केले तर तिला रोजगार मिळणार आहे, पगार मिळणार आहे, महिन्याला ती त्या ठिकाणी काम तिला लागणार आहे. म्हणून मी कृषी मूल शिक्षण संस्था काराठीची ती पण इमारत कशी झाली बघा.
तिथल्या परिसरात गेल्यानंतर बाग कशी केली, पूर्वी परिसर कसा होता, आता माझ्या ताब्यात आल्यानंतर मी काय त्याचं केलेलं आहे. काल तिथं 1.5 कोटी रुपये ह्याला दिले CSR ला, 1.5 कोटी रुपये. या पद्धतीनं मित्रांनो आपल्या सगळ्यांची कामं चाललीत. आता सगळ्या KTVLची पण कामं मी करतोय, त्यालाही पैसे दिलेत. जादाई सिरसाई पुरंदरची पण कामं करतोय. इकडचं पण नीरा नदीच्या KTVLची कामं चालली, अशी खूप कामं चालली. माझी विनंती आहे की उद्याची निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर मला प्रत्येक गावामध्ये यायला मिळेलच असं नाही. खूप जणांना फोन येत आहे, खूप जणांना बोलवलं जातंय. त्याच्यामध्ये कदाचित भावनिक केलं जाईल. भावनिक व्हायचं का विकास कामाच्या पाठीशी उभं राहायचं? आपलं भलं करून घ्यायचंय, तालुक्याचा सर्वांगीण विकास करून घ्यायचा का तालुक्याच्या विकास कामाला खीळ निर्माण करायची? त्याचा विचार सद्विवेक बुद्धीला स्मरून आपणच करा. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान, घटना आणि मताचा अधिकार दिलेला आहे तो योग्य पद्धतीनं वापरला गेला पाहिजे. मी तालुक्यामध्ये काम करत असताना कसलाही प्रसंग आला तर सर्व जाती धर्माची लोकांना ती आपली एक समजून तिथं जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण न आणता वेगवेगळ्या घटकाला संधी देण्याचा प्रयत्न करत असतो. इथून पुढच्या काळामध्ये देखील तुम्ही अशाच पद्धतीनं मला पाठबळ दिलं, अशाच पद्धतीनं माझ्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभा राहिला तर मी मागं परवा सांगितलं नमो रोजगार मेळाव्यात मी बारामती तालुका विकास कामामध्ये नंबर 1 चा तालुका महाराष्ट्रामध्ये करून दाखवी. त्यामध्ये मी कुठं कमी पडणार नाही. याबद्दलची ग्वाही मी माझ्या कोराळेकरांना, माझ्या पंचक्रोशीतील जमलेल्या बांधवांना, माझ्या सर्व आजी माजी सरपंचांना आणि त्यांच्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.